नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मराठी व्याकरणाच्या टॉपिकच्या सिरीजमध्ये आज आपण वाक्य पृथक्करण या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. याच्या अगोदर आपण इतर मराठी व्याकरणाचे टॉपिक बघितले आहेत. ते टॉपिक बघण्यासाठी त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन सर्व व्हिडिओ पाहून घ्यावे. परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांच्या या पुस्तकाचा सारांश आणि अभ्यास करून महावितरण भरती, महापारेषण भरती, सरळ सेवा भरती, पोलीस भरती या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशा साध्या व सोप्या भाषेमध्ये नोट्स तयार करून त्याचे विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी या व्हिडिओद्वारे घेतलेली आहे. चला तर मग चालू करूया मराठी व्याकरणाच्या वाक्य पृथक्करण या टॉपिकला. वाक्य पृथक्करण म्हणजे काय? वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म वेगळे करणे म्हणजे वाक्य पृथक्करण होय. त्याचे दोन विभाग पडतात. पहिला विभाग उद्देश विस्तार आणि दुसरा विभाग विधेय विस्तार. उद्देश विस्तारमध्ये पहिला पाठ त्याचा उद्देश येतो आणि दुसरा पाठ त्याचा उद्देश विस्तार येतो. विधेय विस्तारमध्ये कर्म विस्तार, विधानपूरक, विधेय विस्तार, विधेयक, विधेयपूरक आणि आधारपूरक हे प्रकार येतात. चला तर मग प्रति विभागाची स्वतंत्र माहिती बघूया. उद्देश्य. उद्देश्य म्हणजे कर्ता. वाक्यातील कर्ता कसा ओळखावा हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले आहे, तरी सर्वांनी ते बघून घ्यावे. कर्ता ओळखताना वाक्यातील क्रियापदाला नारा, नारे, नारी या शब्दाने प्रश्न विचारला तुम्हाला कर्ता ओळखता येतो. जसे कविता गाणे गाते, गाणारा कोण? तर कविता हे या वाक्यातील कर्ता आहे. श्रावणीला थंडी वाजते, वाजणारी काय? तर थंडी या वाक्यातील थंडी ही कर्ता आहे. मला पपई आवडते यामध्ये प्रश्न विचारल्यात आवडणारे काय? तर पपई, पपई हे या वाक्यातील कर्ता आहे. मला चिकू आवडते याच्यामध्ये आवडणारे काय? चिकू, तर चिकू हे या वाक्यातील कर्ता आहे. पुढील प्रकार उद्देश विस्तार. कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द हा कर्त्याच्या अगोदर येऊन त्याला चाचीचे हे प्रत्यय लागतात, त्याला उद्देश विस्तार असे म्हणतात. जसे शेजारच्या दीपक गावाला गेला, तर याच्यातला उद्देश विस्तार हा शेजारच्या हा उद्देश विस्तार आहे. आमच्या काकू स्वयंपाक करतात, याच्यातील आमच्या हा उद्देश विस्तार आहे, म्हणजे कर्ता हा दीपक आहे, याच्यामध्ये काकू ह्या कर्ता आहेत. पुढचे घर धपकन पडले याच्यामध्ये उद्देश विस्तार पुढचे हे उद्देश विस्तार आहे आणि घर हे कर्ता आहे. पुढील विभाग पुढील प्रकार विधानपूरक. वाक्य पूर्ण करणारा शब्दाला किंवा कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द विधानपूरक होय, की जो शब्द कर्त्याविषयी माहिती सांगतो त्याला विधानपूरक म्हणतात किंवा वाक्य पूर्ण करतो म्हणजे विधानपूरक होय. राम राजा झाला याच्यामधील विधानपूरक झाला हा शब्द आहे. कमला डॉक्टर आहे या वाक्यातील आहे हे विधानपूरक आहे. मला पपई आवडते याच्यामध्ये आवडते हे विधानपूरक आहे. सर्व टॉपिक हा आणि अगोदरचे टॉपिक सुद्धा साध्या व सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजेल आणि परीक्षा दृष्टिकोनातून त्यांना व्यवस्थित अभ्यास करता येईल. मराठी व्याकरण हा विषय त्यांना कठीण वाटणार नाही, या अनुषंगाने हे सर्व व्हिडिओ आणि सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघावे, जेणेकरून त्यांना परीक्षेमध्ये अभ्यास करून प्रश्न सोडवताना कमी वेळामध्ये समजेल. आणि याच्यानंतर आपण पूर्ण सिलेबस कव्हर झाल्यानंतर प्रश्नांचा महासराव घेणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुढील प्रकार कर्मविस्तार. कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द याच्यामध्ये कर्त्यापेक्षा इथं कर्म पाहिजे, तर कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द कर्माच्या अगोदर येऊन त्याला चाची ज्याच्या प्रत्यय असतो त्याला कर्मविस्तार म्हणतात. जसे संजूने झाडाचा आंबा तोडला याच्यामध्ये कर्मविस्तार झाडाचा हा कर्मविस्तार आहे. शेतकऱ्याची झाडाची फांदी तोडली याच्यामध्ये झाडाची हा कर्मविस्तार आहे. गवळीने म्हशी धार काढली याच्यामध्ये म्हशीची हे कर्मविस्तार आहे.
पुढील प्रकार विधेय, या पदालाच विधेय असे म्हणतात. सचिन झाड तोडतो, तोडतो हे विधेय आहे. समर गाणे गातो, गातो हे विधेय आहे. शिक्षक गणित शिकवितात, शिकवितात हे विधेय आहे. पुढील प्रकार विधेय विस्तार, वाक्यातील क्रिया कशी, कुठे, केव्हा घडली दर्शवणारा शब्द म्हणजे विधेय विस्तार होय. उदाहरणार्थ महेंद्र सकाळी लवकर उठतो. कधी उठतो? सकाळी. हे विधेय विस्तार आहे. तो रोज रात्री झोपत नाही. रात्री हे काय आहे? विधेय विस्तार आहे. पुढील प्रकार आधारपूरक, क्रिया ज्या स्थानावर घडली त्याला आधारपूरक असे म्हणतात. रमेशने कागदावर नाव लिहिले. कशावर लिहिले? कागदावर लिहिले म्हणून हे आधारपूरक आहे. विधेयपूरक, अप्रत्यक्ष कर्मामध्ये दान घेणाऱ्या कर्माला विधेयपूरक असे म्हणतात. रामाने बिभीषणाला लंका दिली या वाक्यामध्ये बिभीषणाला हे विधेय पूरक आहे. पूजाने शीतलला पुस्तक दिले याच्यामध्ये शीतलला हे विधेयपूरक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, साध्या व सोप्या भाषेमध्ये हा टॉपिक इथंच समाप्त झालेला आहे. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आणि प्रत्येक विषयाचे स्वतंत्र व्हिडिओचे द्वारे विश्लेषण आणि सर्व प्रश्नांचा महासराव करण्यासाठी एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत विविध व्हिडिओ पोहोचतील. आणि मोफत ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी आणि आगामी रेल्वे, LP, टेक्निशियन किंवा इतर सरळ सेवा, पोलीस भरती, महावितरण, महापारेषण भरतींचा सराव करण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल एक्झाम पॉईंटला जॉईन करा, जेणेकरून तुमचा अभ्यास पूर्ण आणि तपासण्यात आम्ही तुमची मदत करू आणि एक्झामच्या अपडेट नोट्स तुम्हाला इथं फ्रीमध्ये मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.